नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेज विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। निवेदनाद्वारे त्यांनी महाविद्यालयातील विविध गैरप्रकारांची माहिती प्रशासनास दिली। महाविद्यालयात आवश्यक लॅब, पात्र शिक्षक, क्लिनिकल पोस्टिंग, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। तसेच शिष्यवृत्तीतील गैरव्यवहार, फी वसुली, परीक्षेत पास करण्यासाठी पैशांची मागणी, विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा आणि शैक्षणिक कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचाही दावा करण्यात आला। या सर्व प्रकरणाची निपक्ष चौकशी करून महाविद्यालयाच्या मान्यतेसह आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाची तपासणी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपल्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त केली। नमस्कार, माझं नाव अजित पाटील। माझी मिसेस त्या कॉलेजमध्ये शिकायला आहे, सानिका शेंडगे। मग ते काल मी हे काय म्हणजे परीक्षेचं फी विचारायला गेलो। म्हणजे परीक्षा फी किती भरायची? 1,500 नियमानुसार नुसार 1,500 फी आहे। मग मला विचारायला गेलो, तुम्हाला 2,500 फी भरायला लागणार, तुम्ही दंडासकट 2,500 भरायला लागणार, 500 रुपये आत्ताचं आणि 3 दिवसाचं मागलं 500 रुपये, असं 1,000 रुपये दंड आहे। आणि तुम्ही 2,500 भरल्याशिवाय तुमची फी होणार नाही, नाहीतर तुम्ही हाय असं तुम्ही कॉलेज सोडून जावा त्यातनं। मग आम्ही मागितले कागदपत्र म्हणल्यावर तुम्ही 80,000च्या नियमानं 2,40,000 हे फी भरा आणि तुम्ही कागदपत्र घेऊन जावा। आणि त्यासनी विचारलं मी, म्हणजे राहायची सोय काय आहे का, ह्या म्हणजे लेडीजना राहायची सोय आहे का? तर बाथरूम बघून आलो तर बाथरूममध्ये सिगरेटचे पाकिट पडलेले आहेत तिथं, आणि सिगरेटचं पाकिट पडलेलं आहे। तर त्यासनी विचारलं, हे सिगरेटचं पाकिट काय आहे ते? तरी म्हणले नाईट, म्हणजे रात्री कॉलेज नसताना तिथं कोणतरी पोरं आले असतील असं वगैरे काय तर बोललेत। मग मी म्हणलं, तुम्हाला म्हणजे शिपाई वगैरे काय आहेत का? तुला काय करायचं आहे नेमकं, तुला काय करायचं आहे? मी म्हणलो म्हणजे शिकायला मी फी भरतो या शिकायला, म्हणलं माझा अधिकार विचारायला। तू जा पुढं कुठलं दुसऱ्या कॉलेजला जाऊन विचार, कसं असतं या, हे सगळं असंच असतं सगळ्या कॉलेजमध्ये। तू काय असं काय वेगळा नाही झालास, तुला काय, तू काय बॅलिस्टर आहेस का, कोण आहेस? मला आबरू काढायला लागली, आणि तुझा काय संबंध, चल पाठ घे ना, तू बाहेर जा, असं डायरेक्ट हातवारे करून सांगायला लागले। आणि यांच्या अकाउंटला 35,000 रुपये शासनाने हे आलते। त्याने ह्याच नाही माहीत नसताना डायरेक्ट त्यांच्या म्हणजे त्यांच्या अकाउंटला गेले, यांच्या अकाउंटवरून येऊन त्यांच्या अकाउंटला कट झाले आणि त्यांच्या अकाउंटला गेले, म्हणजे माहिती नसताना। विद्यार्थ्यांच्या पैशाची लूट चालू आहे का? हां, लूट चालू आहे। आणि काही पण विद्यार्थी बघा म्हणजे बोलायला गेले, मॅडम म्हणजे लॅब आता लॅबचं का टेस्ट होणार आहे, तू पेमेंट भरलेस, 1 वर्षाचं पेमेंट भरलेस, तुझं किती रुपये झाले? 80च्या नियमानुसार सबसिडी यायची आहे। नाही, सबसिडी नाही, तुम्ही आधी पहिला 80,000चे पेमेंट भरा, मग शासनानं तुम्हाला सबसिडी येणार आहे। म्हणजे असं चालू आहे सगळं। ह्याच मागणी काय? मागणी ह्याच नाही, न्याय भेटू दे एवढाच विषय। कारण त्या कॉलेजमध्ये शिक्षण होणार नाही, फ्रॉड आहे। मॅडमचं डॉक्टर की नाही, आणि जे शिकवायला आहेत ते मेडिको म्हणून शिकवायला असते, त्यांचं शिक्षण ते नाहीत। एक ॲडमिशन कराय म्हणून एक लेडी झाली, त्यासनी क्लार्क म्हणून घेतलं या। आता क्लार्क दुसरं कोण शिकवाय नाही, त्या क्लार्कला शिकवायला व्हायला लागलेत। आता त्यांचं शिक्षण ते शिकवायचं नाही, ते शिकवायला व्हायला लागलेत। आणि एकच आहेत क्लार्क, ह्या दोघी जातात ते नेम चालवायला लागलेत सगळे। आणि कसंही पालकाला आरूतर बोलणे चालू आहे। त्यासनी म्हणलं नाही, तुम्ही पालक आहेत, पालका नीट करा, फी भरल्या तुम्ही, एवढं एकच त्यांचं नियम आहे, फी भरल्या का तुम्ही, एवढं एकच चालू आहे त्यांचं। नमस्कार, माझं नाव क्षितिजा दिलीप कांबळे। मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे कॉलेज ऑफ नर्सिंग तासगावमधून आहे। आमच्या कॉलेजची फी 55,000 रुपये आहे, तरी आमच्याकडून 80,000 रुपये घेतले जातात। आम्ही मागासवर्गीय असून पण आमच्याकडून 80,000 घेतले जाते। वर आमचे लेक्चर होत नाहीत, टीचर नाहीत, त्यामुळे क्लार्क लोक आमचे लेक्चर घ्यायला येतात। वॉशरूम व्यवस्थित नाही, कोणतेच असाइनमेंट, विजिट, सेकंड इयरला आहे आम्ही, तरी पण कोणत्या विजिट वगैरे होत नाहीत। शिक्षण नेमकं कशा पद्धतीने? शिक्षण तिथं फर्स्ट इयरला काय शिक्षण दिलं नव्हतं, फक्त लास्टचे एक्झामच्या 2 महिन्या अगोदर एक टीचर आणले आणि आम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर तेवढे लिहून घेतले, आणि त्याच्यावरती आम्ही सेल्फ स्टडी करून पास झालो फर्स्ट इयर। आम्हाला ॲडमिशनच्या वेळेस काय सांगितलं होतं की तुम्हाला सगळं व्यवस्थित करण्यात येईल, पण आता सेकंड इयर होत आलं तर अजूनपर्यंत काय व्यवस्थित केलेलं नाही आहे। आता आमची पुढच्या मंथमध्ये सेकंड इयरची एक्झाम आहे, आम्हाला ॲडमिशन फॉर्म, परीक्षा फॉर्म भरायला सुद्धा आडवं लावत होते। पहिला पैसे भरा बोलतात आणि मग तुमचं ॲडमिशन करण्यात येईल। तुम्ही ज्यासाठी तिथे शिक्षण घेता ते शिक्षण मिळतं का नाही मिळत? शिक्षण काहीच मिळत नाही सर। नाही। काय मागणी काय आहे? आमची मागणी हेच आहेत की आमचं कॉलेज तर व्यवस्थित नाही आहे, आम्हाला ट्रान्सफर पाहिजे आहे कॉलेज।
कॉलेजला NOC मागितली तर ते देत नाहीत बोलतात. किती वर्षाचा कोर्स आहे तुमचा? 3 वर्षाचा कोर्स आहे. तुम्हाला व्यवस्थित शिकवत नसतील तर तुम्हाला शिकायचं नाही आहे तिथं. हां, आम्हाला शिकायचं नाही तिथं. आम्हाला दुसऱ्या कॉलेज. थर्ड इयरचं एज्युकेशन आमचं तिथे व्यवस्थित तुम्ही बोला. माझे नाव दीपिका गजेंद्र पाटील. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेजला JNMमध्ये ॲडमिशन घेतलं. ह्यासाठी घेतलं की आम्ही JNMमध्ये तासगावमध्ये लांब जाता नाही यावं म्हणून तिथल्या तिथं ॲडमिशन घेतलं. पण आम्हाला एवढं त्यांनी ना काही दिलं की तुमचं एवढं आम्ही नाव कमवू, तुम्हाला चांगले शिक्षण देऊ. पण नर्सिंगचा विषय हा नाहीच आहे तिथं. नुसते गेले तेव्हा म्हणतात पैसे द्या, मग तुमचं नाही का पुढचं रिसीट देतो, हे देतो, ते देतो. लॅम्प लाईटिंग झालं नाही आमचं. परत नाही का आमच्या पालकांसंगत पण व्यवस्थित बोलत नाहीत. आमची सरळ लायकी काढतात. तुमची लायकी पण नाही नर्सिंगला. नर्सिंगचा हा विषय असतो का नर्सिंगचं त्यांना नयन पण माहीत नाही असले आहेत ते म्हणजे शिक्षक. आमचे इतके बडबडतात, आम्हाला काय पण बडबडतात ते भरपूर बडबडतात. आणि प्राचार्य पण नाहीत महत्त्वाचे. 2च शिक्षक आहेत, ते क्लार्क म्हणून आहेत आणि त्या भारती मॅडम म्हणून आहेत. ती दोघंच असतात कायम. आणि एकाच क्लासरूममध्ये फर्स्ट इयर काढले आणि सेकंड इयर पण काढले. लहान मुलांची शाळा आहे ती पण तिथं DEDचं पण होते. 15 ऑगस्ट म्हणा 26 जानेवारी जरी करायचं असलं ना तर ते DED कॉलेजचे आणि आमचे कॉलेज एकत्र घेऊन करतात. म्हणजे ते कॉलेजच नाही आहे मुळात. नर्सिंगच्या नावाखाली त्यांनी नुसतं पैशांची अफरातफर करून आमच्याकडनं फक्त पैसे काढण्याचा प्रयत्न करायला ती. आणि नर्सिंगचं काहीच त्यांनी शिकवलं पण नाही. आणि आमच्या लॅब पण नाही महत्त्वाचं. लॅब नाही, वॉशरूम नाही. लेडीजला इतकं घाणेरडं वॉशरूम आहे. सगळे खिडक्यातनं नाही का वरून सगळं दिसत असतंय असलं वॉशरूम आहे. आणि बेंच तर असले आहेत, लहान मुलांचे बेंच आहेत, व्यवस्थित बसता पण येत नाहीत बेंचमध्ये. खूप त्यांनी. आणि तुम्हाला वसतिगृह देतो, हे देतो, ते देतो करून आमच्या सह्या वगैरे घेतल्या. त्या भरपूर काय करून घेतले त्यांनी. आमच्याकडनं लिहून घेतलं हे तुम्हाला ही सुविधा देतो, ते सुविधा देतो. काही सुविधा दिली नाही त्यांनी. तुमचं करिअर धोक्यात आहे. आमचं करिअर धोक्यात आहे. तुमच्या आधी पण बाकीचे पास नाही. पहिले फर्स्ट इयर आम्ही फर्स्ट इयरच आहे. आमचं फर्स्ट इयरचा साधा रिझल्ट पण त्यांनी दिला नाही आम्हाला. त्यांनी जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो त्यांनी आमचं नाही का लॅम्प लाईटिंग पण केलं नाही त्यांनी. काय मागणी आहे तुमची? आमची ट्रान्सफर आहे. आम्हाला ह्या कॉलेजमध्ये नको. आम्ही पुढे जर गेलो हॉस्पिटलला तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये आले म्हटल्यावर आमचं खूप बदनामी होणार आहे. असलं शिकवले का असं म्हणणार आहेत. शिष्यवृत्ती नुसती का म्हणतात तुमची शिष्यवृत्ती द्या. शिष्यवृत्तीचा डबल त्यांनी पैसे खायचा प्रयत्न करायला. ठीक आहे, ते पैसे घेतात. आम्हाला सांगितले 80,000 फी, एकदा सांगितले 60,000 फी. आणि अकाउंटला आमचं फ्रॉडमधून ICICI बँकेतनं थंब सगळ्यांच्या ह्या वर्षी घेतले ती. आणि आमचे जेवढे पण पैसे आहेत ना म्हणजे सरकारी वगैरे लाडकी बहिणीचे म्हणा ते सगळे पैसे त्यांच्यावर ट्रान्सफर. आम्ही बँकेत गेलो तर म्हणजे तुमचं खातं नाही आहे इथं हे पण सांगितले. आणि आमच्या ह्याला मेसेज पण येतात की नाही का ICICI बँकेत नाही. आम्ही ICICI बँकेत खातंच खोललं नाही. पण कसं आमचं आधार लिंक करून आमचं सगळे पैसे त्यावर ट्रान्सफर करून घेतले. आम्ही कामाला गेलेले, जॉबला गेलेले सगळे त्यांनी सरकारी पैसे त्यांनी हे करून घेतले. आमचे पगारसुद्धा तिथं जाऊन जमा झाले त्या ICICI बँकेत. आम्हाला काढता पण इन झाले. ते त्यांच्या परमिशनशिवाय काहीच होत नाही. त्यांनी कॉलेजला सगळं अटॅच करून घेतलेलं आहे. आज काय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं? हो, आम्ही जिल्हाधिकारी भेटताना आम्हाला न्याय पाहिजे आज. नाही मिळालं तर काय करणार? नाहीतर आम्ही पुढे जाऊ उपोषण. तर माझं नाव आकाश जाधव. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे JNM तासगाव या ठिकाणी शिक्षण करतो. त्या ठिकाणी आम्हाला जसं थर्ड इयर ज्यावेळेस ॲडमिशनला सांगितलं होतं की ज्यावेळेस अशा पद्धतीत तुम्हाला शिक्षण मिळेल. आता एकही पद्धतीचं शिक्षण नाही आहे. ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन घेतलं त्यावेळेस आम्हाला सांगितलं की ही बिल्डिंग फक्त ॲडमिशन पुरत आहे, तुम्हाला एज्युकेशनसाठी दुसऱ्या साईडला शिफ्ट करणार आहे. आता फर्स्ट इयरपासून आम्ही सेकंड इयर आलो. आम्ही त्याच 2 वर्गात शिकतो. एक ऑफिसर आणि एक लेक्चरर. आणि त्या लेक्चर रूममध्ये 2 क्लासेस होत्या. एक फर्स्ट इयर पण त्याच लेक्चरमध्ये होते, सेकंड इयरसुद्धा त्याच रूममध्ये होते. लॅब नाही आहे तिथं. नाही एज्युकेशनच्या बाबतीत म्हटलं तर आता फर्स्ट इयरपाशी आम्हाला 15 ते 16 शिक्षक झाले. ते पण 1 महिने शिकवतात ते जातात, दुसऱ्या ते येतात ते 2 महिने शिकवतात ते पण जातात. अशा पद्धतीत चाललं आहे की जसे की आम्ही नोट्स मागा गेलं. आत्ताचे सर आहेत त्यांना जर कुठला जर क्वेश्चन केलं की त्यांनी गुगल ओपन करतात आणि ते गुगल ओपन करून आम्हाला सांगतात की याचं हे आन्सर आहे. आता तुमचं नेमकं मागणी काय? ज्या संस्थेत तुम्ही शिकताय ती संस्था तर त्या मालकाची आहे का? म्हणजे आत्ता जे आहे ते आमचे 2 कॉलेज आहेत. हे कॉलेजेस आहे पण हे तासगावचं आहेत पण ते चैतन्य एज्युकेशन सोसायटी अशा ह्या नावाने. तुम्हाला ज्या शिक्षणासाठी तुम्ही तिथं शिक्षण घेताय ते शिक्षण मिळत नाही. आम्हाला अजिबात तिथं मिळत नाही. ते शिक्षक आहेत का नाही तिथे शिकवायला? शिक्षक एकच आहेत पण एकच आहेत ते पूर्ण सब्जेक्टला एकच शिक्षक. किती विषय आहेत तुम्हाला? 4 विषय आहेत. त्या 4 विषयाला फर्स्ट इयरला पण ते सर आहेत, सेकंड इयरला सुद्धा ते सर आहेत. काय मुख्याध्यापक अजून स्टार्टिंगपासून मी बघते की मला मुख्याध्यापक अजून दिसलेच नाही. प्रिन्सिपल नाही आहे.
आता तुम्हाला तुमची मागणी काय? नॉन मेडिकल जे क्लार्क मॅडम आहेत त्या फर्स्ट इयरला सेकंड इयरला लेक्चर घेतात. तुमची आता मागणी तुम्ही काय आमची मागणी एवढीच आहे की आम्ही आता थर्ड इयर आमचं आहे की थर्ड इयर आम्हाला त्या कॉलेजला नको आहे. आम्हाला थर्ड इयर आमचं हे सेकंड कॉलेजला पाहिजे, आम्हाला तिथून ट्रान्सफर लेटर पाहिजे. हो लॅम्प लाईटिंग सुद्धा अजून झालेलं नाही. तुम्हाला ते मागणी केली आहे तुम्ही तशी तुमच्याकडे? शिक्षकांकडे आम्ही मागतोय त्यांना की आम्हाला, मी परवाशी विचारलं की मग मला ट्रान्सफर लेटर पाहिजे. त्यांनी इकडं तिकडचं टाळाटाळ केली आणि ती गोष्ट टाळली. आज काय जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन द्यायला आज निवेदन देणार. काय मागणी केली आहे? आम्ही हेच मागणी करणार की आम्हाला त्या ह्याच्यात आम्हाला काय एज्युकेशन आमचं दिसत नाही. आम्हाला करिअरसाठी, आम्हाला दुसरं एज्युकेशनसाठी आम्हाला कॉलेज ट्रान्सफरमेशन पाहिजे. किती विद्यार्थी? आम्ही असं 20-27 वेळ टोटल 27 जण आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.